नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर आणि तुम्ही पाहत आहात सकलम. गोकुळच्या सत्ता संघर्षात आमदार शिवाजीराव पाटील यांची एंट्री झाल्यापासून सर्व रोख आता मंत्री हसन मुश्रीफांच्या दिशेला गेल्याचं दिसून येते. गोकुळमधील संघर्ष आता दूध संस्थांची चौकशी, संचालकांचा गैरव्यवहार यापासून तो आता मंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्ह्यातील सत्तास्थान कसं कमकुवत करता येईल याकडे सरकलाय. या अनुषंगानं काही राजकीय घडामोडी व हालचाली होताना दिसत आहेत. गोकुळच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणावर नियंत्रण कसं मिळवता येईल याची चाचपणी सुरू आहे. गोकुळ म्हणजे एक दूध संघ नाही, तर कोल्हापूर आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा तो कणा आहे आणि म्हणूनच येथे होणारी प्रत्येक राजकीय हालचाल अत्यंत महत्त्वाची ठरते. कोल्हापूर जिल्ह्याची खरी ताकद ही तिथल्या शेतात आणि गोठ्यात आहे. या ताकदीला जागतिक ओळख मिळवून दिली ती गोकुळ दूध संघानं. त्यामुळेच गोकुळ दूध संघ हा कोल्हापूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आणि जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून देखील ओळखला जातो. परंतु गेल्या काही दिवसापासून गोकुळवरून चांगलंच रणकंदन माजले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता थेट ईडी चौकशीला पाचारण करण्यापर्यंत आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून गोकुळसाठी पॅनेल करण्याची मागणीपर्यंत हे राजकारण पोहोचले. खरं तर गोकुळ दूध संघाच्या निवडणुका नेहमीच अटीतटीच्या असतात. या निवडणुकीत स्थानिक राजकारण, सहकार चळवळ आणि वैयक्तिक प्रतिष्ठा सगळ्यांचा संगम दिसून येतो. यावेळेस मात्र परिस्थिती आणखी वेगळी आहे. कारण चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफांच्यावर केलेले आरोप आणि मुश्रीफ विरहित पॅनेल करण्याची त्यांची मागणी, त्यामुळे गोकुळच्या राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट तयार झालाय. आणि त्यामुळं आता गोकुळच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजीराव पाटील असा नवा संघर्ष उफाळून आलाय. मंत्री हसन मुश्रीफ हे नाव गोकुळच्या राजकारणात अनेक वर्षापासून प्रभावी राहिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निर्णय झाले. काहींनी त्यांचे कौतुक केले तर काहींनी टीका देखील केली. परंतु हसन मुश्रीफ ज्या बाजूने उभे राहिले त्या बाजूनेच गोकुळच्या सत्तेचे वारे वाहिल्याचं यापूर्वीचा अनुभव आहे. आता गोकुळच्या सत्तेच्या राजकारणात दिवसेंदिवस नवनवीन घडामोडी घडत आहेत. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी आरोप करत गोकुळच्या निवडणुकीत मुश्रीफांना वगळून पॅनेल उभं करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिवाजीराव पाटील यांनी 4 दिवसांपूर्वी सुद्धा हसन मुश्रीफांच्यावर आरोप केला होता. जिल्ह्यातील भाजप संपवण्याचे काम मुश्रीफ करत आहेत. युती धर्म म्हणून 1.5 वर्ष सहन करीत आहोत, परंतु ते खातात महायुतीचं आणि गाणं गातात महाविकास आघाडीचं असा आरोप आमदार शिवाजीराव पाटील यांनी केला आहे. मंत्री हसन मुश्रीफांच्यावर केलेल्या आरोपानंतर भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये संबंध ताणले गेल्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी 19 एप्रिल रोजी दिवसभर कोल्हापूरमध्ये मॅरेथॉन बैठका घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. अज्ञात स्थळी झालेल्या या बैठकीत हसन मुश्रीफ यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांनी केलेल्या आरोपाबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. या नाराजीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीनं आमदार शिवाजीराव पाटील तसंच भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याची माहिती समोर आली. या बैठकीतही शिवाजीराव पाटील यांनी भाजप संपवायला निघालेले हसन मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नको, मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून पॅनेल करा अशी स्पष्ट भूमिका घेतल्याचं समजतंय. पण या हालचालीला मंत्री मुश्रीफ समर्थकांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. मंत्री मुश्रीफांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि जिल्हा बँकेचे संचालक भैया माने आणि गोकुळचे संचालक युवराज पाटील यांनी आज सोमवारी 20 एप्रिल रोजी एक पत्रक प्रसिद्ध केले, ज्यामध्ये त्यांनी गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षांचे संयुक्त पॅनेल बनवावे अशी मागणी केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील महायुतीतील नेत्यांच्या समझोत्या संदर्भात बैठका घेऊन काही नेत्यांची चर्चा केल्या. मंत्री पाटील यांनी भाजपचे काही नेते, त्याचबरोबर मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार विनय कोरे यांच्याबरोबर चर्चा केली. काही नेत्यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि विशेषतः मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून पॅनेल तयार करा अशी भूमिका मांडल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यामध्ये सोबत येणाऱ्या मित्र पक्षांना घेऊन गोकुळ दूध संघाची ही निवडणूक लढवावी. आम्ही छातीठोकपणे सांगतो की गोकुळ दूध संघात महायुतीचीच सत्ता येईल आणि त्या निकालाच्या रूपाने मुख्यमंत्र्यांना एक चांगली भेट देऊ. या संदर्भात यापुढे मुख्यमंत्र्यांशी कधी काळी चर्चा होईल त्यावेळी हा मुद्दा हसन मुश्रीफ यांनी जरूर मांडावा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेऊन या निवडणुकीत एकदाचा सोक्षमोक्ष लावावा आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवावे. त्या माध्यमातून दूध उत्पादक हे सत्तेमध्ये असलेल्या माहितीच्याच बाजूने आहेत हे एकदा सिद्ध करावं, असंही या पत्रकात जिल्हा बँकेचे संचालक भैया माने आणि गोकुळचे संचालक युवराज पाटील यांनी म्हटलंय. मात्र मुश्रीफ विरहित पॅनल तयार करण्याचा हा केवळ एक राजकीय स्टंट आहे काय, की यामागे काही विशिष्ट गटांचे स्वार्थ दडलंय, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतोय. मात्र यावरून मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्यातील संघर्ष तीव्र होत चालला आहे. एकीकडे अनुभवी नेतृत्व आणि त्यांचे समर्थक, तर दुसरीकडे मुश्रीफ यांना वगळून पॅनेल तयार करण्याची होणारी मागणी. यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील हतबल झाल्याचं सांगण्यात येते. लवकरच याबाबत पुन्हा बैठक घेऊ, मात्र तोपर्यंत महायुतीमध्ये वाद निर्माण होतील अशी वक्तव्य कोणीही करू नका, अशा सक्त सूचना चंद्रकांत पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे गोकुळ निवडणुकीवरून आता महायुतीमधील मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत. येत्या काळात महायुतीमधील राज्यस्तरीय नेते यावर काय तोडगा काढतात यावर गोकुळच्या आगामी निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. याशिवाय हा सर्व वाद आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेलाय. परंतु या संघर्षाचा सर्वात मोठा परिणाम हा गोकुळच्या जोडलेल्या शेतकऱ्यांवरच होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे गोकुळचं भवितव्य कोणत्या दिशेने जाणार, गोकुळची निवडणूक वेळेत लागणार की प्रशासक येणार याकडेही लक्ष लागून आहे. याशिवाय जर गोकुळची निवडणूक लागल्यास जे पॅनेल तयार करण्यात येणार त्यामध्ये राष्ट्रवादीचा समावेश असणार काय, की भाजप गोकुळ स्वबळावर लढणार याकडे देखील लक्ष लागून आहे. धन्यवाद.